दिल्ली पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। दिल्ली पोलीसची भरती निघाली आहे। 7565 जागांसाठी ही भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे दिल्ली पोलीस या भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 7565 जागांसाठी ही दिल्ली पोलीसची भरती या ठिकाणी 12वी पासवरच निघालेली आहे आणि जागा सुद्धा यावर्षी जास्त एक लक्षात ठेवा आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे आणि 21 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे दिल्ली पोलीस या भरतीची। ठीक आहे, तर फॉर्म भरणे चालूच आहे। तर चांगली ही भरती या ठिकाणी निघाली। तर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, यामध्ये निवड प्रक्रिया काय, यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आणि या भरतीची जाहिरात वगैरे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। दिल्ली पोलीस भरतीमध्ये पगार वगैरे काय भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून दिल्ली पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बा दिल्ली पोलीस ही जे 7565 जागांसाठी भरती निघाली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, एक लक्षात ठेवा आणि पगार यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि यामध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की सिलेबस एवढा इजी आहे, कारण की जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, असेच 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले। तर विचार करा तुम्ही या ठिकाणी किती या ठिकाणी अभ्यासक्रम सोपा यामध्ये आहे। तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे दिल्ली पोलीस भरतीमध्ये। तर चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादेवर विचार केला तर या भरतीमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर, आणि तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपलं जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर ते या ठिकाणी 1 जुलै 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आला आहे आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा फॉर्म भरायला लागत नाही, आवर्जून यामध्ये फॉर्म भरा। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल SC/ST OBC WS NTV जो पण SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या तरी सुद्धा महिला उमेदवारांना 1 रुपया सुद्धा फी यामध्ये लागत नाही, तर आवर्जून फॉर्म भरा कारण की यामध्ये फी वगैरे लागत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपण या ठिकाणी निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर दिल्ली पोलीस भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये, तर सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया दिल्ली पोलीस या भरतीची। ठीक आहे, तर 7565 जागांसाठी ही दिल्ली पोलीसची भरती या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर सर्वात अगोदर ही जी 7565 जागांसाठी भरती चालू आहे, तर 21 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। ज्यांनी सुद्धा भरला नसेल तर आपल्याला भरू शकता तुम्ही, कारण की टाईम अजून फॉर्म भरण्यासाठी, उद्या भरू शकता, परवा भरू शकता, रिकाम पण असलं तर कधी भरून द्यायचा। ठीक आहे, तर यामध्ये सर्वात अगोदर दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर दिल्ली पोलीस भरतीमध्ये पेपर आपला यामध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर राहते। ठीक आहे, फक्त शिक्षण 12वी पासच लागते यामध्ये, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फक्त 12वी पासवर दिल्ली पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर यामध्ये आपलं काय असणार आहे, सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे दिल्ली पोलीस भरतीच्या, तर यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअरची मिळून टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, तर झाले किती हे 75, आणि त्याचबरोबर 15 प्रश्न गणिताचे विचारले जाणार आहे आणि 10 प्रश्न हे कॅम्प्युटरच्या रिलेटेड विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे आपला यामध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये जी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 4 जर प्रश्न आपण चुकवले तर 1 मायनस यामध्ये होणार आहे। तर आवर्जून फॉर्म भरा दिल्ली पोलीस भरतीचा। ठीक आहे, तर चांगली ही वॅकन्सी या ठिकाणी चालू आहे। तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपर झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय, पेपर झाल्यानंतर दिल्ली पोलीस भरतीचा जो कडापा हा महाराष्ट्राचा खूप कमी लागते, म्हणजे 50 ते 60 मार्क जर आपल्याला असले तर 100 पैकी जर 50-60 जरी मार्क आपल्याला असेल तर जास्त आपल्या यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की दिल्ली पोलीसचा जो महाराष्ट्राचा कडाप लागते 50 ते 60च्या दरम्यान मुला आणि मुलींचं सिलेक्शन होऊन जाते। 100 पैकी जर आपल्याला 50 ते 60 मार्क जर पडले तर आपलं फायनल सिलेक्शन दिल्ली पोलीसमध्ये होणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान
भेटणार आहे। आणि दिल्ली पोलीस भरतीमध्ये पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असते यामध्ये ग्राउंड। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर ठेवण्यात आलं आहे। महिला उमेदवार असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पहिले पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड तुम्हाला सांगून देतो। पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते रनिंग ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6 मिनिटांमध्ये मारायचे आहे पुरुष उमेदवारांना। आणि 6 मिनिटापेक्षा जर जास्त टाइम झाला 1 सेकंड जरी तर आपल्याला फेल केलं जाणार आहे। आणि दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे, 14 फीट लॉंग जंप मारावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी तिसरा जो इव्हेंट आहे तर हाय जंप आपल्याला मारावं लागणार आहे 3.9 फीट। ठीक आहे, तर एवढे 3 या ठिकाणी इव्हेंट असणार आहे दिल्ली पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं दिल्ली पोलीस भरतीमध्ये ग्राउंड तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे 8 मिनिटापेक्षा जर जास्त झाला 1 सेकंड जरी जास्त झाला तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे पेपर पास होऊन सुद्धा। ठीक आहे, आणि दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर लॉंग जंप मारावं लागते महिला उमेदवारांना 10 फीट। आणि तिसरा जो महिला उमेदवारांसाठी आहे तर हाय जंप आपल्याला मारावं लागते 3 फीट। तर एवढंच या ठिकाणी ग्राउंड महिला उमेदवारांसाठी। तर पहा दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीची संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकली आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। टेलिग्राम ग्रुपवर हे सर्व जाहिरात टाकलेली आहे। तरीसुद्धा मी दिल्ली पोलीस भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। पोलीस भरती 2025 तर पहा दिल्ली पोलीस भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे 22 सप्टेंबरपासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 21 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर आपला जो पेपर असणार आहे डिसेंबर 2025ला पेपर असणार आहे आणि जानेवारी 2026ला आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा दिले। युआर कॅटेगरी, EWS कॅटेगरी, OBC, SC, ST सर्व टोटल या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहे। तर बघू शकता दिल्ली पोलीस भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तर तुम्हाला दिसत असेल वयोमर्यादा वगैरे। ठीक आहे, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितलीच आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर दिल्ली पोलीस भरतीची संपूर्ण जाहिरात हे आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। आणि त्याचबरोबर यामध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये जे आपल्या यामध्ये होणार आहे दिल्ली पोलीस भरतीमध्ये तर पेपर असणार आहे। आणि NCCचे सुद्धा आपल्याला मार्क्स भेटणार आहे। NCC C सर्टिफिकेट असेल तर आपल्याला 5 मार्क, B सर्टिफिकेट असेल तर 3 मार्क, त्याचबरोबर A सर्टिफिकेट असेल तर 2। त्यानंतर तुम्ही बघू शकता पेपर आपल्या यामध्ये पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर जनरल नॉलेजच्या यामध्ये जे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एकदम सोपा अभ्यासक्रम आहे। आणि त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25, गणिताचे यामध्ये 15 प्रश्न आणि कम्प्युटरचे 10 अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 आहे। त्यानंतर आपल्या यामध्ये ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी 8 मिनिटांमध्ये, 10 फीट लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे 3 फीट। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटांमध्ये मारायचे आहे। आणि पुरुष उमेदवारांना या ठिकाणी 1600 मीटर रनिंग हे पुरुष उमेदवारांना यामध्ये जे 6 मिनिटांमध्ये यामध्ये मारावं लागणार आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग 6 मिनिटांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग हे 8 मिनिटांमध्ये असे प्रोसेस आहे। हे सर्व जाहिरात आहे।